हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. आजचा वार रविवार आहे. तारीख आहे 18 जानेवारी आणि आज अमावास्या पण आहे. तर सगळी सकाळची कामं माझी आज लवकर आवरली आणि आता आलेले मी किचनमध्ये आणि यांच्यासाठी चहा वगैरे झालेला आहे. गॅरेजला गेले कारण थोडंसं लवकर त्यांना आज जायचं होतं. आज अमावास्या असल्यामुळे पूजा वगैरे लवकर करायची होती त्यांना. अगोदर अंबाबाईच्या मंदिरात जातात, तिथं पूजन झाल्यानंतर मग गॅरेजमध्ये साफसफाई, त्यानंतर पूजा वगैरे, नारळ फोडणं हे सगळं होतं. त्यामुळे थोडंसं लवकर गेलेले आणि माझी ही सकाळची कामं लवकरच आवरून घेतली मी. आंघोळ वगैरे झाल्यानंतर अगोदर मी इकडं हळदीचं पाणी घेतलं आणि किचनवरती थोडाफार पसारा झालेला होता, ते पण सगळा काढला, जागेत ठेवून दिलं. आणि आज आणखीन बाहेरची साफसफाई झालेली नाही, म्हणजे सकाळी सकाळी खूप अंधार होता, म्हणजे पहाटे दिसत नाही आहे बाहेर आणि कोणी उठत पण नाही, खूप अंधार असतो. म्हणून मी आज बाहेरची कुठलीही कामं आवरलेली नाही आहेत. म्हणजे अंगणात झाडू मारायची आहे, पोर्स धुवून घ्यायचं आहे, झाडांना पाणी द्यायचं, ही सगळी कामं लवकरच करत असते. पण आज म्हणलं असू दे, अगोदर मी यांचं आवरून देते, मग त्यानंतर करूया. तर आता आलेले मी बाहेर आणि अगोदर अंगणामध्ये झाडू मारते. म्हणजे लेट झाला तरी पण ठीक वाटत नाही, तर वेळेत होणं गरजेचं आहे. म्हणजे असं म्हणतात की पूर्ण घरची कळा अंगण सांगतं, म्हणून अंगण अगोदर स्वच्छ असलं पाहिजे. पण पहाटे दिसत नाही आहे, त्यामुळे थोडासा लेट होतो मला. तर झाडू मारत आहे पूर्ण अंगणामध्ये आणि पाणी शिंपून घेते, झाडांना पाणी देते आणि रांगोळी काढून फुलं घेऊन जाणं. म्हणजे म्हणायला खूप लवकर म्हणतो आपण, करायला वेळ लागतो थोडासा, म्हणजे 15-20 मिनिट तरी बाहेर लागतात मला. मग त्यानंतर स्वयंपाक पाणी हे सगळं होत असतं आणि आंघोळ करून ही सगळी कामं होतात. आता तुम्ही म्हणसाल तर सगळं उलटं करते, आंघोळ करून ही कामं करायची नसतात, पण काही ऑप्शन नसतं, कारण सकाळी लवकर चहा वगैरे बनवायचा असतं, यांचं आवरून द्यायचं असतं. म्हणून मी लवकर आतमधली कामं आवरून आंघोळ करत असते, मग त्यानंतर बाहेरची कामं होत असतात माझी. तर पूर्ण अंगण झाडून झालेलं आहे. आता पाणी द्यायचं आहे झाडांना, पण हे पाईप फुटलेला आहे, त्यामुळे ना अर्ध तर पाणी इथंच जातं आणि सगळीकडे पाणीच पाणी होत आहे. त्यामुळे मी अगोदर पोर्स धुवून घेत नाही, अगोदर मी झाडांना देत असते, कारण सगळीकडे पाणीच पाणी होतं पाईप फुटल्यामुळे. आणि तसं तर त्याला मी टेप वगैरे चिटकवलेला आहे, तरी पण पाण्याचं प्रेशर इतकं असं की टेप पण राहत नाही तिथं, ते पण निघून जात आहे. परत आज मी टेप तिथं लावलेला आहे आणि झाडांना अगोदर पाणी देते. तरी अर्ध तरी पाणी ते जिथं पाईप फुटले तिथूनच जात आहे, अर्ध पाणी वरती टाकीत जातं आणि अर्ध पाणी इथं झाडांना येत आहे. तरी पण आता ती कुंड्यापर्यंत पाईप जात नाही, कारण पाईप पण छोटा आहे. तर यांना सांगितलं आहे की एक मोठं पाईप घेऊन या, म्हणजे व्यवस्थित सगळ्या झाडांना पाणी मला देता येईल. आणि फुटलेलं पण आहे आणि छोटं पण पडत आहे, समोर जातच नाही आहे. तर फक्त मी त्याला प्रेशरनं फक्त बोट लावलेले आहे त्या पाण्याला आणि त्या प्रेशरनं थोडंसं जात आहे पुढं, पण अर्ध तरी पाणी इथं जात आहे खाली, जिथं पाईप फुटलेला आहे तिथं जिथपर्यंत प्रेशर जात आहे पाण्याचं तिथपर्यंत पाणी जात आहे, त्यापुढं मला देता येत नाही. तर तिकडचं जे जास्वंदीचं झाड आहे ना, त्याला पाणी जात नाही, त्यामुळे व्यवस्थित फुलं लागत नाही आहेत. तर आता बघूया, जेव्हा पाईप आणतील त्यावेळेत देता येईल व्यवस्थित. आता काही ऑप्शन नाही, कारण सगळीकडे पाणी पाणी झालेली बघू शकता इकडे पाईप फुटल्यामुळे, आणि माझं अंग पण भिजलेलं आहे. तर आता पोर्समधलं पूर्ण पाणी मी ओढून घेते, नाहीतर खूप निसरंडा होत. सहज चलायला गेलं तर पाय निसून पूर्ण खाली जाणार आहोत, म्हणून अगोदर मी पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणजे वायफर केलेलं आहे, पाईपसने टाकली. तर ही बाहेरची कामं झाली, फक्त राहिलेले रांगोळी काढणं आणि फुलं घेऊन येणं. पण त्या अगोदर मी हांडा भरून घेते, म्हणजे आता बोर चालू आहे आणि आता बंद केलं तर मग परत चालू करणं, यामध्ये लाईट जाते येते आणि मग वेट करत बसावा लागतो. आज अमावास्या आहे, तर देवपूजा मी थोडंसं लवकरच करणार आहे. तर हांडे वगैरे भरून ठेवले मी 2 आणि आलेले मी रांगोळी काढण्यासाठी. तर छोटीशी कलरफुल रांगोळी काढून घेते आणि फुलं घेऊन येते. म्हणजे फुलं आता लागत आहेत, म्हणजे स्वास्तिकची झाडाला फुलं लागलेली, तिथं सदाफुली तरी खूप सारे लागलेले आहेत तीही फुलं, आणि थोडीफार मार्केटहून आलेली झेंडूची आहेत, शेवंतीची आहेत. तर कलरफुल फुलं असले ना छान वाटतं, पूजा झाल्यानंतर खूप छान वाटतं. तर इकडं थोडीफार सदाफुली आणि स्वास्तिकची फुलं मी घेऊन जाते. आणि सणावारा दिवशी ना खूप छान फ्रेश वाटतं, एक वेगळंच मनाला प्रसन्नता असते की अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. म्हणजे घरची साफसफाई आणि फुलं घेऊन येणं, ही सगळी बाहेरची कामं झाली. आता मी अगोदर स्वयंपाक करते, कारण कसं होतं ना, जेव्हा मी पूजा करायला बसते त्यावेळी बाबा येतात किंवा हे टिफिन न्यायला येतात, मग मला खूप डिस्टर्ब होतं, ते अगोदर करायचं की हे अगोदर करायचं. तर मी म्हटलं अगोदर स्वयंपाक करायचा, मग त्यानंतर पूजा मी निवांत करणार आहे. म्हणजे एक वेळचं खाणंपिणं सगळ्यांचं झालं की मला कोणीही डिस्टर्ब करत नाही आहे नंतर. तर इकडं मी चहा बनवून ठेवला दुधाचा, म्हणजे सकाळी मी हळदीचं पाणी घेतलेलं होतं, त्यानंतर अर्ध्या तासानंतरच मी चहा घेत असते. तर चहा उकळत आहे तोपर्यंत मी केस पिंचरून घेतले, म्हणजे नंतर वेळ भेटत नाही आहे कारण कामाचा गोंधळ दिवसभर असतो आपला. तिकडे चहा पण उकळलेला आहे आणि जे भांडे रात्री घासलेले आहेत, म्हणजे रात्रीने सकाळीच घासले मी, रात्री लेट झालेला होता आणि थोडीशी भांडी राहतात, म्हणून मी रात्री घासे, म्हणजे एक सवय असते. अगोदर अशी सवय होती की भांडे घासल्याशिवाय झोपच यायची नाही. आता 2-4 दिवस झालं भांडे ठेवून झोपत आहे, तर मला तशी सवय पडते.
म्हणजे व्यक्तीला ना अशी सवय असा रुटीन होऊन जातो आपला, जसं आपण करतो तशा प्रकारे. तर सकाळीच भांडे घासल्यामध्येच थोडासा मला लेट होत आहे. तर बाबाही आलेले, तर चहा घेतच होते. तितक्यात वाटलं की पाणी मी गरम करायला ठेवलेलं नाही, आता बाबा आंघोळ करतील तर अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलं. चहा घेत घेत इकडे दुसरी कामं माझी होत आहेत, म्हणजे डाळ लावते कुकरला अगोदर. आणि आज धपाटी बनवणार आहे मी. तर सप्पक वरण आणि धपाटी हे बनवणार आहे नाश्त्यामध्ये. तर डाळ ठेवलेली आहे, डाळ शिजत आहे तोपर्यंत इकडं बाबांचं पाणी पण संपलेले, तर तेही गंज घेऊन आले मी घासून. भरून ठेवते पाणी गरम करायचं, यामध्ये आयुर्वेदिक काड्या टाकून. आणि रात्री टमॅटो वगैरे म्हणजे भाजीला आणलेलं होतं, ते पण मी रात्री काहीच काढलं नाही. म्हणजे आजकाल खूप आळशेली झालेली आहे मी, म्हणजे कामं जास्त असली ना आपण फास्ट करत असतो, पण कामं निवांत येत असू दे, आता उद्या करूया या नादामध्ये ना सगळी कामं माझी तशीच राहून जात आहेत. आणि काल मी घरी पण नव्हते, बाहेर गेले होते, म्हणजे यांच्या मित्राच्या घरी कार्यक्रम होतो तिकडे गेलेलो होतो. परत हळदी कुंकाला गेले मी, त्यामध्येच मला ना घरी यायला लेट झाला आणि सगळीच काम करायला लेट झाल्यानंतर मला काहीच काम करायचं मनच नव्हतं. रात्री खूपच लेट झालेला होता, म्हणून सगळी कामं जिथल्या तिथं राहून गेलेली. तर काही नाही, आता करून घेते, म्हणजे सकाळी लेट होते सगळी कामं आवरायला. जेव्हाच्या तेव्हा ही कामं केली ना ठीक वाटतं, नाही तर खूप कंटाळा येतो. आणि घरची छोटी कामं राहतातच, कितीही करा संपतच नाहीत असं होतं. तर इकडं काल रात्री मी दूध विरजू लावलेलं, दही छान घट्ट असं झालेलं आहे. तर तेच बघत होते, म्हणजे थंडीमुळे ना आजकाल दही लवकर विरजत नाही, पण दूध गरम असलं ना त्यामध्ये विरजू लावायचं, तर दही खूप छान बनतं. तर दही मी बघून झाकून ठेवलं, मला वाटलं दही विरजली की नाही, म्हणजे आता धपाटीसोबत ही खायला लागणार होतं. आणि छान ताजं दही आहे, म्हणजे कालचं पण आहे, पण ते खूप आंबट झालेलं आहे, तर त्याचं ताकच बनवणार आहे मी. आणि दही जास्त आंबट असलं ना त्यामध्ये थोडंसं दूध टाकून मी ताक बनवत असते, खूप छान लागतं. थोडीशी साय, थोडीशी दूध टाकायचं, खूप छान टेस्टी ताक बनतं. तर आता हे भाज्या वगैरे काढून ठेवलं, दूध पण आलेले, दूध गरम करायला ठेवायचे. पण त्या अगोदर मी इकडे धपाटीसाठी पीठ मळून घेते, जास्त वेळ इथंच लागतो आपल्याला पीठ मळण्याला. आणि यामध्ये दुधी वगैरे असली तर ते टाकून बनवायचं, पण आता दुधी तरी नव्हती माझ्याकडे, तर मी अशी धपाटी बनवत आहे. तर तिकडं तीळ काढून घेतले अर्धी वाटी, आणि पीठ 3 प्रकारचे घेतलेले आहे. ज्वारीचं बेसन घेतलेलं आहे, गव्हाचं घेतलेलं आहे, थोडंसं तांदळाचं पण टाकलेलं आहे. हे पिठं सगळे मिक्स करून घेतले. आता टाकूया मसाले. तर हळदी पावडर, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची पेस्ट असली ते पण टाकायचं, टेस्ट छान येतो, पण माझ्याकडे नव्हती म्हणून लाल मिरची पावडर टाकली. आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली 1 चमचा, जिरं आणि ओवा 1 चमचा हातानं घासून टाकलं. अर्धी वाटी तीळ, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि छान आता मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे छान नरम होतात आणि थंड झाल्यानंतर खायला खूप छान टेस्टी लागतात. तेल टाकून छान पिठाला चोळून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून ठेवू. पीठ मळून झाकून ठेवते थोडा वेळ, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. तसं तर मी थोडंसं लवकरच, म्हणजे आज थोडंसंही मी आमक केलं नाही, कारण कालची कामं खूप जास्त मी ठेवलेली होती, जसं भाज्या वगैरे काढून ठेवणं ही ती कामं. त्यामुळे ना मी फास्ट करत आहे असं, म्हणजे थोडासा लेट झाला की मग नंतर दुसरी कामं कुठली होत नाहीत आणि दुपारी वेळच भेटत नाही, याच कामामध्ये आपला दिवस जातो. तिकडे कुकरला 2 शिट्या झालेले, डाळ शिजलेली आहे. दूधही गरम करायला ठेवलं. दूध मी तिकडच्या बर्नरवरती ठेवते आणि इकडे मी पाणी ठेवलेले गरम होण्यासाठी, म्हणजे आता वरणामध्ये टाकण्यासाठी सप्पक वरण बनणार आहे. आणि एक ताई विचारत होत्या की ते सप्पक वरण कशा प्रकारे बनवतात, तर आज मी शेअर करत आहे. म्हणजे तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे, ह्या डाळीमध्ये मीठ आणि हळदी पावडर टाकायचं आहे, छान घाटून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि लसूण आणि कोथिंबीर टाकून याला तडका द्यायचं. खूप छान टेस्टी वरण बनतं. तर इकडं मीठ आणि हळदी पावडर टाकलं आणि थोडंसं गरम पाणी टाकून मी घाटून घेतलेलं आहे. आणि याच कुकरमध्ये भात बनत ठेवणार आहे. तर थोडंसं तिखट वरण पण बनणार, तर त्यासाठी मी इकडं चिंच घेतलेली आहे, म्हणजे हिरवी चिंच वाळवून ठेवली होती तीच घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकून इकडे चिंच शिजत ठेवली आणि इकडं वरणाची पूर्ण तयारी मी करून घेतली. आता लसूण वाटून घेऊया. तर लसूण मी रात्रीच सोलून ठेवलेलं आहे थोडासा, म्हणजे टी व्ही बघत हे लसूण वगैरे सोलण्याचं काम मी करत असते, जसं भाज्या निवडणं आहे, लसूण सोलणं आहे, ही कामं मात्र होऊन जातात माझी. तिकडे 4 ते 5 पाकळ्या लसूण मी वाटून घेतलं. दूधही छान गरम झालेलं आहे. तर आता मी वरणाला तडका देते. तर कुकर उचलून मी तिकडच्या बर्नरवरती ठेवते आणि इकडं मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. आणि यामध्ये घेतलेले 2 चमचे तेल आणि थोडंसं तेल मी इकडं वाटीत काढून घेतलं, म्हणजे आता धपाटीला लावण्यासाठी तेल लावून धपाटी सेकायची आहे. आणि इकडं कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, खूप सारी कोथिंबीर आणलेली, म्हणजे 2 पेंड्या कोथिंबीर आणलेली आहे. कोथिंबीर निवडून डब्यात भरून ठेवलेली आहे मी, 4-8 दिवस छान ताजी बनवून राहते. तर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, लसूण टाकलं, परतून घेतल्यानंतर थोडीशी हळदी पावडर, कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. फोडणी तयार झाली, त्यामध्ये हे मिक्स केलेलं सप्पक वरण टाकलेलं आहे. तर मस्त असं सप्पक वरण बनवून तयार झालेलं आहे. आता धपाटी बनवून घेऊ. तर पीठ तर मी
अगोदरच मळून ठेवलं, पण यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली नव्हती, तर थोडीशी कोथिंबीर टाकलेली बारीक चिरून आणि थोडंसं पाणी टाकून मी छान मिक्स करून घेतलं. आणि पीठ पण खूपच घट्ट झालेलं होतं, मग थोडंसं पाणी टाकून थोडंसं मी सैल करून घेतलेलं आहे. पोळीपाट घेतलं, यावरती एक कॉटनचा कपडा भिजवून ठेवला आणि पॅन ठेवलेली गरम होण्यासाठी. पॅन गरम होत आहे तोपर्यंत धपाटी थापून घेऊ. आता या पुढची कामं तरी खूप जास्त आहेत, म्हणजे देवपूजा करायची आहे आणि दुपारचा स्वयंपाक पण करायचं आहे, भाकर भाजी हे सगळं करायचं आहे. आता फक्त हे सकाळचा नाश्ता होत आहे, धपाटी आणि सपक वरण. दररोज जसं वरण भात हे ते असतं ना, तर आज म्हणला धपाटी बनवूया. खूप दिवस झालं मी बनवलेलं पण आहे, दिनेशच्या पप्पांची खूप फेवरेट आहे धपाटी. पण एक झालं ना इथं की मी धपाटी तर बनवली, पण मला एक लक्षात राहिले नाही की आज रविवार आहे, यांचा उपवास आहे. मी काय केलं, धपाटी बनवलं, सपक वरण दही सगळं टिफिन भरून त्यांना दिलं, पण ते जेवणच केले, परत टिफिन घरी आणून ठेवले आणि म्हणत होते आज माझा उपवास आहे. तर मला आठवणच राहिली नाही, आज म्हणजे लक्षातच राहिली नाही कामाच्या गोंधळामध्ये. परत मी नंतर सुशाला बनवला आणि मग यांना दिला. आणि धपाटी मात्र तशीच राहून गेली, इतकी घाई गडबड करून मी केलेली होती. तर असं दुपारच्या जेवणामध्ये होईल. तर इकडे बघू शकता एकदम मस्त आणि परफेक्ट धपाट्या बनत आहेत. छान असं कॉटनच्या कपड्यावरती मी पाण्याचा हात लावून छान थापून घेतलेली, जितकं पातळ पाहिजे तितकं. पॅन छान गरम झाल्यानंतर कपड्यासहित मी धपाटी टाकले, कपडा काढून घ्यायचा, अजिबात चिटकणार नाही. बघू शकता इकडं एकदम परफेक्ट धपाट्या बनतात. आता तसं तर धपाटी बनवायची पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण मी अशाच प्रकारे बनवते, छान मऊसूत बनतात. तर इकडं थोडंसं तेल लावून मी धपाट्या छान आलट पलट करत सेकून घेतलेला आहे. तर सगळ्याच धपाट्या अशा प्रकारे बनवते. मी जास्त नाही बनवले, फक्त 4 ते 5 धपाट्या बनलेल्या आहेत सगळ्याच्या हिशोबानं. म्हणजे मी हे बाबा 3 जण जेवण करणार आहोत आणि तसं तर रविवार आहे, तर ही दुपारी जेवण करतील आता सुशेला बनणार आहे यांच्यासाठी. तर इकडं बघू शकता कलर खूप छान आले धपाटीला. दिसायला जितकी छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितकेच टेस्टी बनलेले. दही किंवा आपण सपक वरणासोबत खाऊ शकता, खूप छान लागतात. तर धपाटी बनवून झालेली आहे. आता किचन मी स्वच्छ करून घेते, टिफिन भरते आणि मग देवपूजा करून घेते. आणि आज भाजीमध्ये दोडक्याची भाजी, भाकरी, भात हे सगळं दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे. तर संघ बनवणार आहे मी, दुपारी बनवायला काही ठेवणार नाही. किचनची कामाला सुरुवात झाली ना, असं वाटतं की एक वेळा किचनची सगळी कामं करून फ्री व्हायचं किचनपासून, कारण नंतर हळदी कुंकाला बायका येतात, ही ते दिवस याच्यामध्ये जाते. मी सेल पण करत आहे, म्हणजे आता हे 4-8 दिवस तरी असेच राहणार आहेत. तर इकडं बघू शकता मस्त असं सपक वरण धपाटी बनलेले आहे आणि यासोबत दही पण आहे. तर हीच आहे आजची जेवण थाळी. या मग सगळेजण जेवण करायला. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.